पोकेमॉन गो या नवीन गेमनं सध्या सगळ्यांनाच वेड लावलंय। 20 वर्षांपासून खरं तर हा गेम तयार करण्यात येतोय आणि अगदी सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोकेमॉन गो ची चर्चा सुरू आहे आणि पोकेमॉन कार्टून बघणाऱ्यांसाठी खरं तर ही एक प्रकारची पर्वणीच आहे। याचबद्दल अधिक माहिती देते आमची रिपोर्टर ऋतुजा सावंत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकं कॉन्सन्ट्रेट करून काय करते, तर मी हा पोकेमॉन गो जो नवीन ट्रेंडिंग गेम आहे तो खेळायचा प्रयत्न करते। सगळ्यांकडे आज हा गेम आपण बघतो, सगळी लोक जे आहेत तो खेळतायत। इकडे ट्रेन्समध्ये असू दे, प्लेग्राऊंडमध्ये असू दे, गार्डनमध्ये असू दे, पोकेमॉन गो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे। खूप इंटरेस्टिंग आहे। जर तुम्ही लहानपणी पोकेमॉन खेळत असाल तर तुमच्यासाठी हा गेम खेळणं जास्त सोपं जाईल, कारण पोकेमॉन हे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पकडायचे आहेत। ह्या गेममध्ये तुमचा GPS सिस्टम हा ट्रॅक करतो। बेसिकली हा एक लोकेशन बेस्ड गेम असल्यामुळे तुमचा GPS तुम्हाला ऑन करावा लागतो आणि तुमच्या एरियामध्ये आजूबाजूला कुठेही पोकेमॉन्स असतील तर ते तुम्हाला पकडतात। आणि अदरवाईज पण खूप वेगवेगळे फीचर्स आहेत, म्हणजे पोकी स्टॉप असू दे किंवा कॅन्डी असू दे किंवा इन्सेन्स स्टिक असू दे, असे वेगवेगळे फीचर्स आहेत या गेममध्ये जे तुम्हाला हा गेम खेळण्यामध्ये आणि पोकेमॉन पकडण्यामध्ये मदत करतात। खूप इंटरेस्टिंग आहे, खूप ट्रेंडिंग आहे। ट्विटरला सुद्धा ह्या गेमने ॲक्टिव्ह युजर्समध्ये एक लेस दॅन वीकमध्ये मागे टाकलेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता की लोक पोकेमॉन जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात, पोकेमॉन गो जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात खेळत आहेत। इंडियामध्ये, US मध्ये आणि भरपूर देशांमध्ये हा गेम आहे तो अगदी 4 दिवसातच खूप लोकप्रिय झालेला आहे। आपण म्हणू शकतो की कॅन्डी क्रश, फार्मविल नंतर पोकेमॉन गो इज द थिंग। आणि ॲक्च्युली मला आता माझ्या आजूबाजूला एक पोकेमॉन दिसतो, तो मी पकडते। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह ऋतुजा सावंत, महाराष्ट्र।